गाईज बदलापूरच्या मार्केटमध्ये मी आता स्टेशनच्या साईडला आणि इकडं काय मला अजून दिसलं नाही आहे. बोलो चला थोडंसं मार्केट फिरून बघू बोललो. तर पाऊस नाही तर थोडंसं बरं वाटतं. आणि इकडे दुकानं नेहमीप्रमाणे गजरा वगैरे हे बघा लागलेली आहेत. थोडं अजून पुढं जाऊ आपण. पुढं अजून आपल्याला काय ना काय बघायला भेटेल. या इथं शोरूम वगैरे आहेत गाईज भरपूर आणि दुकानं पण भरपूर लागलेली आहेत. थोडं पुढे जाऊन बघू आपल्याला काय भेटतं. जे पण भेटणार आपल्याला जेवढं बी काही भेटणार आहे ते स्टेशनच्या बाजूलाच भेटतो. स्टेशनच्या लांब नाही भेटत, जवळच. कारण का जेवढा बी मार्केट आहे हा स्टेशनच्या बाजूलाच असतो. मग त्या हिशोबाने सगळा स्टेशनलाच असतो. फ्रूट्सचं मार्केट बघा, फ्रूट्सचं मार्केट भारी. इथं किंमत पक्की सांगतात यार. माझ्या व्हिडिओच्या पर्यंत पोचा असेल हे बघा. कुछ नाही या बा असं विचारतात काय चालू आहे. चला ठीक आहे पुढं जाऊ बघू आपण पहिले. हे बघा हे मार्केट तुम्हाला दिसतं असेल. इथं जास्त गर्दी दिसत आहे. बघूया आपण पुढं काय आहे. तिकडं फ्रूट्स वगैरे आहेत जसं की तुम्ही बघू शकता. हॉटेलला गर्दी लागलेली यार. मक्के गावठी भाज्या बघा गाईज यार. इथं गावरान भाज्या तुम्हाला बघायला भेटेल. खूप चांगल्या भाज्या असतात आणि भाजीची नावं नाही मला माहिती आहे कोणती आहे, पण भाजी एक नंबर. हे काय आहे? देखना. अच्छा देखना आहे बघा. देखना मला वाटलं शेंग आहे असं मला वाटलं लांबून. हे बघा गाईज फुलं आहेत. अरे बाकी गावरान भाज्या बघा. भाजी बघा बदलापूरला भाजी बघा. जेवढे बी भाज्या आपल्या एरियातल्या जास्त लांबचे नाहीत. हे बघ कडधान्य. अच्छा हे बघा. हे काय आहे? चटणी. अच्छा मिक्स केलेली चटणी आहे. चटणी बघा गाईज यार. चला पुढं जाऊन बघू आपण. इकडे नाही अजून काय दिसला मला. बाकी इकडे भाज्या बघा, काकड्या वगैरे बघा. या भाज्या बघा. कसा आहे पपया? बापरे 60 रुपये. कसा किलो आहे? 60 रुपये किलो आहे. आणि हे ड्रॅगन 110ला किलो आहे. बरं आहे बरं. येतो जाऊन येतो पहिले बघून येतो मार्केट थोडा, मग आपण बघू काय करायचं. तर घ्यायला या पहिले मार्केट बघून येतो तसा. तिकडं डीमार्ट आहे. जाऊ का नको? पका लांब. एक दिवशी गेलतो म्हणलं चालत जाऊ, म्हणलं होईल जवळ करून. करता 1 किलोमीटर गेला पण आम्ही चालून थकलो. पण जाता का आला नाही आहे. असंच गेलतो. आता पाऊस नाही, छत्री पण नाही आणली मी, म्हणून मी जाणार नाही. बाकी बघू शकतो एवढं मार्केट आपण फिरलं मस्तपैकी. चला पुढं काय बघूया. मला एवढंच. इकडं काही नाही. ट्रेन पण आलेली आहे बघा. ट्रेन आलेली आहे गाईज. आणि चला आता रिटर्न फिरू. इकडं मला काही नाही आता दिसत. रिक्षा स्टँड आहे. डीमार्टला गेलो असतो आपण गाईज. डीमार्टला गेलो असतो पण मी छत्रीनं आणली ना. परत जर पाऊस लागला ना तर आई शपथ सांगतो तेवढं लांबशी भिजत यायला लागेल नाही. एक तर आता कसं आहे पावसाला टाईम आहे, ट्रेन पण लेट असतात. इकडं बी काही नाही. चला इकडे भाज्याचे आहेत जे आपल्या रेग्युलर भाज्या लागल्यात त्याच भाज्या आपल्याला इथं बघायला भेटतात. आता आपण थोडा पुढं जाऊ, अजून थोडा मार्केट फिरण्याचा प्रयत्न करू. तर एक बरं आहे पाऊसने थोडा बरा वाटतो. म्हणजे मला बी व्हिडिओ बनवायला थोडा सोपा पडतो. नाही तर कधी फॉग येतो. बरीच लोक बोलतात आज इथं व्हिडिओ नाही केली, तिथं व्हिडिओ नाही केली. व्हिडिओ करायचं काय नाही, व्हिडिओचा प्रॉब्लेम असते तर पाऊस चालू झाला ना मग शूट नाही करते असं आहे. मग आम्ही कसा तरी प्रयत्न करतो का बाबा चल काहीतरी कुठून तरी चान्स भेटो असा असतो, म्हणून आम्ही जास्त काही शूट नाही करत. बाकी ठीक आहे. बघू शकता पाऊस आला बघा. आता पावसाचं नाव घेतला ना पाऊस हजेर झाला. ठीक आहे भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. यूट्यूबला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक इंस्टावर नेहमीप्रमाणे फॉलो करा. व्हिडिओ नक्की शेअर करा गाईज. चला टाटा बाय बाय.